तर आज पप्पा पुण्याहून गावाला आले होते, ते पण एस टीने. मग ते आल्यानंतर गावात उतरले होते. मग त्यांना आणण्यासाठी मी गेलो आणि म्हटलं चला. तर पप्पा म्हटले नाही, आपल्याला पहिलं जायचं आहे मित्राकडं. म्हणून मग त्यांच्या मित्राच्या घरी गेलो. तर ते तिथं गेल्यावर कळलं की ते आंब्याच्या बागेत काम करतात आहे. म्हणून मग त्यांच्या आंब्याच्या बागेत मी गेलो आणि तिथं गेल्यानंतर जे काही मी पाहिलं ते खरंच आश्चर्यचकित करणारं होतं. कारण एवढी मस्त आंब्याची बाग मी पहिल्यांदा पाहिली. खरं तर आपल्याला पिशवीत आणलेले आंबे पाहण्याची सवय, पण झाडाला लागलेले एवढे खूप सारे आंबे पाहून खरंच मन प्रसन्न झालं. जिकडे बघल तिकडे आंबेच आंबे होते आणि ही अशी आंब्याची बाग पाहून खरंच खूप भारी वाटलं. मग त्यांना आंब्याच्या बागेत शोधलं तर ते तिकडे झाडाच्या पानाची कटिंग करत होते. कारण कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर वेळोवेळी आंब्याच्या पानाची कटिंग करावी लागतात असं ते म्हटले. मग त्यानंतर त्यांनी आंबा वगैरे दिला खायला. खरं तर बागेतलाच आंबा तिथल्या तिथं खायला जी मजा आहे ती शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणून मग तिथं मस्तपैकी 4-5 आंब्यावर ताव मारला आणि मग वडिलांचे बालमित्र होते त्याच्यामुळे त्यांच्या लहानपणीच्या गप्पा गोष्टी मस्तपैकी तिथं रंगल्या. आम्ही तिथं संध्याकाळपर्यंत बागेत गप्पा मारत बसलो. मग आंब्याबद्दल माहिती असेल, त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, सगळ्या गोष्टी गप्पा मारल्या आणि मग संध्याकाळी घराकडे निघालो. तिथे गेल्यानंतर व्लॉग शूट करायचा मोह मला काय आवडला नाही. मग मस्तपैकी दिवसभर तिथं व्लॉग शूट केला आणि रात्री घरी आल्यानंतर JCBच्या आवाजासमोर तो व्लॉग एडिट करत बसलो आणि रात्री व्लॉग एडिट झाला आणि तो फायनली मी अपलोड केला आहे माझ्या गणेशजी जाधव या चॅनलवरती. जाऊन तुम्ही तो व्लॉग पाहू शकता.